काय नाही अरे थांब, नको ना, नको सांगितलं ना मी. आता आपण वॉटर पार्कला आलेलो आहे आणि त्यांनी माझ्या ड्रायव्हिंग वर विश्वास ठेवून माझ्या हातात गाडी दिलेली आहे. क्लच पॅड काय लगेच खराब होत नाही. इकडं आते ना, इकडनंच आहे ना. उपकार आवर. काल एवढं सांगून पण आज गाडी पुसायला गेलाय, क्लिनिंग करायला. ऍक्च्युली सनरूफ खूप खराब झालेलं. चला झालेलं आहे आपलं, तिथं जाऊ आपण. तर मी ड्रेस घातलेला आहे, अजून तयार नाही झाले. आता केस वगैरे विंचरते. झोप झालेलं नाही, डोळे भाऊ कसे दिसतात. झोप झाली नाही. कुठं जायचं असेल ना, झोपच लागत नाही मला. आता आवरू, मस्त वातावरण आहे. 7:30ला निघायचं होतं, 7:30 इथंच वाजले. बाय बाय. तर आत्ता आम्ही चाललेलो आहे बघा. आम्हाला जायचं होतं 7:30ला, पण आता 8 वाजलेले, म्हणजे आपल्याला लेट होतच असतं. तर आता मी निघालेलो आहे बघा. तर आपल्याला पोहोचायला 2 तास लागतील आणि परत जाऊन आपल्याला तिकडे शूट पण करायचं. तर माझ्यासोबत बघा कोण आहे, फिअरलेस गर्ल. आणि या साईडला बघा ओमकार गाडी काढतोय. आता जाऊया. हे बघा कसा मुद्दाम करतो हा, मुद्दाम गाडी आणतो बघा अंगावर. छान. तर चला जाऊया आपण. तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. एकदम छान व्हिडिओ होणार आहे हा. मस्त मी छान शूट करणार आहे. लास्ट टाइम पण वॉटर पार्कचा व्हिडिओ बनवलेला तो, आता यावेळेस पण बघू काहीतरी नवीन. तर आता आपण टाकतोय डिझेल बघा. या साईडला ओमकार थांबलाय. डिझेल टाकून झालेलं आहे बघा इकडं. तर आपल्याला निघायचंय. तर जायला 1-1.5 तास तरी लागणार आहे. तर आता आम्ही चाललेलो बघा, मस्त छान. काय घेते मी. ओमकारला नाही आवडत ब्लॉग मध्ये आलेलं. तर आता इथं जाताना नाश्ता करायला थांबलेलो आहे. सकाळी काही खाल्लं नाहीये, फक्त चहा पिऊन बाहेर पडलेलो आहे. मिसळ घेतली आहे आणि पोहे, आणि मी घेतलाय वडा सांबर. क्या लगता है आज घर जाएंगे? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तर आलेलो आहे बघा वेट अँड जॉयला, आणि 1.5 तासामध्ये आलेलो आहे. आज जास्त ट्रॅफिक पण नव्हतं, रस्ता जरा क्लिअर होता. तर आता आतमध्ये जाऊया आपण. माहिती व्हिडिओने मला भरपूर फॉलोअर्स दिले का कालच्या. बस चेंज. आता आपण वॉटर पार्कला आलेलो आहे आणि त्यांनी माझ्या ड्रायव्हिंग वर विश्वास ठेवून माझ्या हातात गाडी दिलेली आहे. आणि क्लच पॅड काय लगेच खराब होत नाही. इकडं आते ना, इकडनंच आहे ना ओमकार. मला काय आपण पोहोचलोय बघा वेट अँड जॉय वॉटर पार्कला. आणि मला वाटलेलं मी लवकर येईल, पण खूप गर्दी बघा. ऑलरेडी एवढी गर्दी झाली, म्हणजे खूप गर्दी झाली. इथं आपल्याला चेक इन करायचं या साईडला, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. तर आज जाऊ. गाईज आम्ही आलेलो आहे वेट अँड जॉय लोणावळा. वेट अँड जॉयला जॉय करायला. तर हे बघा काय लाईन. वन टू थ्री स्टार्ट. तर हे टाय दिलेलं आहे बघा. फायनली आता आपण चाललेलो आहे. तर लास्ट इयर पण मी वेट अँड जॉयला येऊन गेलेली, आणि आज होता संडे. विकेंडमुळे एवढी गर्दी होती आणि मला खूप सारं शूट करायचं होतं, पण मोबाईलला चार्जिंग पण नव्हती आणि गर्दीमुळे काही शूट करता आलं नाही. तुझ्या ह्याच्यात काय भेटणार रे ओमकार? बाय का कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. चलो चल. गर्दी आहे आणि आता आपल्याला या साईडला बघा लॉकर्स येतात. सगळं जे आहे आपलं चेंज वगैरे करायचं आहे, ते चेंज करणार आपण. बाकीचं सामान वगैरे ठेवणार
आणि आज जाणार. तर कसं वाटतं प्रियांका आपण आलो तर भारी है ना. तर ही बघा, ही पण व्लॉग बनवते, हिच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता ड्रेस चेंज करून आत्ता आपण आलेलो आहे राईड्स करायला. तर यांचे पण वेगवेगळे स्विमिंग कॉस्ट्यूम असतात जे आपल्याला रेंटवर मिळतात आणि त्याचे काहीतरी चार्जेस 200-300 समथिंग आहे, डिपेंड ऑन ड्रेस. आणि जर तुम्हाला लॉकर हवं असेल, म्हणजे तुमचं सामान जर तुम्हाला ठेवायचं असेल तर त्यासाठी ते लॉकर पण आहेत. तर त्या लॉकरचं जे रेंट आहे ते 2 जणांमध्ये घ्यायचं असेल तर काहीतरी 300 आहे आणि ते तुमच्याकडनं 350 रुपीज घेतात आणि चावी लॉकरची दिल्यानंतर 50 रुपये परत रिटर्न करतात. शूट करते का? नको ना, नको ना, नको रे, नको पाणी उडू नको अजिबात, नको. अरे नको हात सोड, अरे नको इकडे प्लीज. काय नाही अरे थांब, नको ना, नको सांगितलं मी. तर ही राईड मला सगळ्यात सेफ वाटते, म्हणजे टेम्पररी सेफ वाटते. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या ट्यूब्स देतात आणि ह्याच्यावर बसून जायचं असतं. त्या म्हणजे रिव्हरसारखे टर्न्स असतात, पण मध्ये ज्या वेव्ज असतात त्या खूप म्हणजे जसं रिव्हर राफ्टिंगच्या वेव्ज असतात ना, त्याच्या वेव्ज असतात. त्याच्यामुळे मला भीती वाटते. म्हणजे भीती याची वाटते की खाली पडलं तर काय होणार, कारण की पाण्याचा फ्लो खूप जास्त असतो. तर बघा, ही अशी राईड आहे आणि हे असं आपल्याला जायचं आहे बघा. तर असं हळूहळू आपण पुढे सरकत जाऊ शकतो. मध्ये मध्ये पाण्याचा फ्लो खूप जास्त असतो, त्याच्यामुळे तुम्ही खाली पण पडू शकता. तर आता आमची ही रिव्हरची राईड जी आहे ती करून झालेली आहे आणि आता जाऊया दुसऱ्या राईडकडे. तर या वेट एन्जॉय वॉटर पार्कमध्ये सगळ्या मिळून 60 राईड आहेत आणि या राईड एका दिवसात करणं शक्य नाही आहे, कारण की तुम्ही वॉटर पार्कच्या करणार की अम्युजमेंटच्या करणार असा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे 2दा-3दा जर तुम्ही आला तिथं तर तुमच्या सगळ्या राईड पण होऊन जातील. जर तुमची कुठली इच्छा राहिली असेल की ही राईड राहिली नाही आहे तर तुम्ही नेक्स्ट टाईम पण ती राईड करू शकता. तर ज्या मोठ्या मोठ्या पाण्यातल्या राईड आहेत त्या मी केलेल्या नाही आहेत. लास्ट टाईम मी केलेल्या, यावेळेला मी कुठलीच राईड केलेली नाही आहे. सो मी अम्युजमेंटच्या काही राईड ट्राय करेल. तर आत्ता मी चाललेली आहे सगळ्यात मोठ्या वेव पूलकडे आणि आत्ता मी रील बनवतो या ठिकाणी. तर हा बघा, वेट एन्जॉयचा सगळ्यात मोठा वेव पूल आहे, जिथं वेगवेगळे प्रकारचे डान्स पण होतात. आज काही नव्हतं आणि या ठिकाणी गाणी वगैरे लावतात आणि खूप छान मजा येते बघा इथे. म्हणजे लहान मुलं असतील तर या ठिकाणी एन्जॉय करू शकता, म्हणजे ज्याला राईड्स वगैरे खेळायला जमत नाही ते लोक या ठिकाणी छान एन्जॉय करू शकता. सो इथे पण खूप मजा येते, छान वेव्ज येतात या ह्याच्यामध्ये आणि तुम्ही छान वाईफ डान्स वगैरे पण करू शकता. राईड्स करून आणि पाण्यात खेळून खूप भूक लागलेली आणि आता मी चाललेली आहे जेवायला. तर आता आपण जेवायला आलेलो आहे आणि कुपनमध्ये जे जे फूड इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये सॅलड आहे, त्याच्यानंतर हे चना मसाला आहे, नंतर हे त्यानंतर पावभाजी आहे आणि 2 प्रकारच्या भाज्या आहेत, मिक्स व्हेज आणि पनीर मसाला. स्वीटमध्ये जिलेबी आहे आणि हे काय आहे, शिरा आहे, शिरा. तर जे एक्सप्रेसचं तिकीट असतं ते खूप महाग असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण वगैरे जर तुम्ही ॲड केलं तर ते जेवण पण तुम्हाला या ठिकाणी फ्री मिळतं. तर आता जेवण करून झालेलं आहे आणि आत्ता आपण चाललेलो आहे थोडासा आराम करून, चेंज वगैरे करून अम्युजमेंट पार्कला. तर या ठिकाणी बघा हे असे शॉप्स आहेत, तिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी विकत घेऊ शकता आणि जातानाच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स दिसतात बघा या ठिकाणी. जर तुम्हाला हा टेडीवर पाहिजे असेल तर या गेम्स जिंकायला पाहिजे आणि त्याचे जे चार्जेस असतात ते पर पर्सन 100 रुपये 200 रुपये असे असतात. तर 200 रुपयामध्ये आम्हाला 3 चान्स मिळाले होते. तर आम्ही आता बघा काय करतोय. मला तर काही जमलं नाही. आता या प्रियंका मॅडमचा नंबर आहे बघा, त्या काय करतात आहेत बघूयात. अरे बापरे, घालवला चान्स. एकदम हळू टाक.
तर आता हा एक गेम होता, यामध्ये एक पाट ठेवलेला आहे खाली आणि त्याच्यावर एक बॉटल ठेवलेली आहे आणि त्या बॉटलमध्ये ही रिंग लावून, म्हणजे रिंगला जो दोरा लावला आहे बघा, तो आपल्या हातामध्ये जी काठी आहे तशी पकडायची आणि ती बॉटल सरळ उभी करून ठेवायची. तर जोपर्यंत बॉटल पाटाच्या खाली पडत नाही तोपर्यंत आपल्याला टाईम मिळतो आणि ह्याचे पण चार्जेस 100 रुपये आहेत एका माणसाचे. सो हे पण ट्राय केलं मी, पण काही जमलं नाही. आपल्याला बघताना खूप सोपं वाटतं, पण ॲक्च्युअलमध्ये ट्राय करताना थोडं अवघड आहे, म्हणजे त्याच्यात आपल्याला ॲक्युरेसी पण पाहिजे. सो ते पण आम्ही ट्राय केलं, पण टेडीवेअर काही मिळालं नाही. तर आता आपल्याला बसायचं बघा ह्या कारमध्ये. एवढी सगळी वेटिंग आहे, नंबर आहे आणि आता आपला नंबर आहे आणि आपण कार चालवणार आहे इथे. आपण कार चालवणार बघा. इलेक्ट्रिक वरती करंट सोडलेला आहे आणि ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. झूम कर दोघे दिसत नाही. ओ राईट मारा मॅडम, इकडे बघा. राईट मारा की रिवर्स इकडे लेफ्ट येऊ द्या सर. जर तुम्ही वॉटर पार्कला यायचा प्लॅन करत असाल तर सकाळी लवकर या, म्हणजे तुमच्या ज्या वॉटर स्पोर्टच्या ज्या राईड्स आहेत त्या लवकर कंप्लीट होतील आणि दुपारनंतर तुम्ही अम्युजमेंट पार्कला या, म्हणजे इकडच्या राईड करायला. कधी काही लोक काय करतात की फक्त वॉटर पार्कचंच पॅकेज घेतात, तसं अवेलेबल आहे, म्हणजे फक्त वॉटर ॲक्टिव्हिटीजच पॅकेज घ्या आणि त्या कंप्लीट करा, कारण की एका दिवसामध्ये एवढ्या सगळ्या राईड होणं शक्य नसतं. त्याच्यामुळं बरेच लोक वेगवेगळं पॅकेज घेतात आणि या ज्या राईड्स आहेत बघा, लहान मुलांसाठी पण काही राईड्स आहेत, असं नाही आहे फक्त मोठ्यांसाठीच. तर लहान मुलं जरी आली तरी त्यांच्या टाईपच्या पण राईड्स या ठिकाणी आहेत, तर ते सुद्धा इथं छान एन्जॉय करू शकता. त्यामुळे एकदा तरी वेट एन्जॉय वॉटर पार्कला नक्की व्हिजिट द्या. हा थोडंसं क्राऊडेड आहे आणि आतमध्ये थोडंसं जे फूड आहे ते महाग आहे, म्हणजे जसं आपण थिएटरला वगैरे जातो त्याप्रमाणे काही फूड असतं ते महागच असतं, तर तसं आहे थोडंफार. पण जर छान एन्जॉय करायचं असेल, वर्षातून एकदा यायला काही हरकत नाही या वेट एन्जॉय वॉटर पार्कला यायला. तो तुम्ही कधी प्लॅन करताय मला नक्की कमेंट करून सांगा. तर असा होता आमचा वेट एन्जॉयचा अमेझिंगवाला एक्सपिरियन्स. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. बाय बाय.